सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागा गण 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 होते गण 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 होते प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी संतद्वारी कुत्रा झालो संतद्वारी कुत्रा झालो प्रेमरसासी सुकलो भुंकत भुंकत द्वारी आलो ज्ञान थारोड्या बैसलो सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराजांचा 5 चरणाचा विश्वमौली ज्ञानोबारायांच्या चितकला मुक्ताईंच्या विश्वगुरु श्रीमंत संत निवृत्तीनाथांच्या ब्रह्म प्रत्यक्ष सोपान काकांच्या द्वारामध्ये मी कुठल्या सदरात आलो आणि ते सदर कशाचं आहे आणि ते सदर का निवडलं
ते कुत्र्याचं सदर आहे. आणि कुत्र्याच्या सदरात मी ज्ञानोबारांच्या दारात आळंदीला आज का आलो त्याची कारण मीमांसा करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल खूप चांगला देखणा सोहळा आपल्या या वाघोली शहरामध्ये संपन्न होतोय. श्रद्धेय कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय महाराष्ट्रातलं भजन वैभव आहे, ज्यांची पहिली चाल झाली असे श्रद्धेय आदरणीय हरिभक्त परायण श्री राधाकृष्ण गरुड गुरुजी, साथीला हरिभक्त परायण शिवहरी महाराज बिराजदार, महाराष्ट्रातला एक गायन या क्षेत्रातला मानाचा सन्मानाचा. सत्य करता माणसं पदावर न्यायावर लात मारतील, सत्य करता माणसं आचारावर लात मारतील, सांगता येत नाही. पण जी माणसं कीर्तनाला मांड्या घालून बसतात, ज्ञानोबा तुकोबरांचे विचार ऐकायला पुढे येऊन बसतात, ते सत्य करता कधी जीवनच जगू शकत नाही. हा माझ्यासारख्या वारकऱ्याला प्रामाणिक ज्ञानोबारांच्या वाङ्मयावर विश्वास. तशी कोणाला मांडी घालावीच वाटत नाही महाराज कीर्तनात. कोण घालतं कीर्तनात मांडी? कोण येतं कीर्तनाला? महाराष्ट्राचा राजा आपला बाप तुकोबरांच्या कीर्तनाला मांडी घालत होता. का? नीतिमत्ता होती, आचारसंहिता होती. जीवन एका विशिष्ट मर्यादेत लिमिटेशन मध्ये विभागलेलं होतं. मातोश्रींनी आईवडिलांनी दिलेले संस्कार होते आणि त्या संस्काराचा हा परिणाम आहे. बापूंच्या जीवनावर त्यांच्या आईवडिलांनी पेरलेल्या शुद्ध बीजाचा हा परिणाम आहे की त्यांना या क्षेत्राची आवड आहे. आम्ही दररोज पाहतोय, आमचे रोजचे बंधू भगिनींनो, लोक कार्यक्रम कोणत्या हेतून करतात तेही आम्हाला माहिती आहे आणि त्याचा हेतू किती विरोधात माणसं घेऊन जातात तेही चांगल्या पद्धतीने आपण निहाळतो. कुचित माणसं आहेत की ते वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करतात. म्हणून आनंद आहे. तुम्हा सगळ्यांना मित्र परिवाराला धन्यवाद देतो. उद्या बापूंचा वाढदिवस आहे. आम्हा सगळ्याच लेकरांच्या वतीनं, या मुक्ताई फड परंपरेच्या वतीनं, उपस्थित सगळ्या महाराज मंडळींच्या वतीनं प्रारंभी तुम्हाला शुभेच्छाही देतो. तुम्ही शतायुषी व्हा, निरोगी आयुष्य परमेश्वरानं तुम्हाला द्यावं ही प्रार्थना करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. संतद्वारी कुत्रा झालो, थोडासा आवाज द्या. प्रेम रसासी सोकलो, भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारुड्या बैसलो. नाथ महाराजांचा अभंग आहे. आमच्या अमोलदादा थोरात बसले बरं का, जिवाळा चॅनलचे मालक आहे. मोठं व्यक्तिमत्व आहे राज्यातलं, सध्या महाराष्ट्रातलं 1 नंबरचं चॅनल जिवाळा. क्रांती केली त्या महात्म्याने. एकदा जोरदार टाळी वाजवा अमोल राजन करता. नाथ महाराजांचा अभंग आहे, 5 चरणाचा अभंग आहे. तुम्ही म्हणाल एक तर आला तर उशिरा आला, 10-15 मिनिट उशिरा येऊन कुत्र घेऊन आला. आला कशा करता बाबा? काय असतं, बऱ्याचदा संतांची भाषा ही वाङ्मयीन भाषा आपण आपल्या समन्वयात आपल्या अर्थाने लावत असतो. काही वेळेला महाराजांचे शब्द हे पराकोटीचे रागवलेले दिसतात, पण त्यात खूप प्रेम असतं. मी वक्ते बाबांचं तुम्हाला एक वाक्य सांगतो. वक्ते बाबा म्हणायचे, प्रापंचिक स्नेह असणाऱ्या लोकांच्या सहवासात आयुष्य वेचल्यापेक्षा साधूच्या शिव्या जरी माणसाने ऐकल्या तरी माणसाचं बोध होऊ शकतं. त्यांचं वाक्य खूप गोड आहे. संतांच्या शिव्यांचं जरी पारायण केलं तरी मनुष्य नारायण होऊ शकतो, इतकी ताकद संतांच्या शिव्यांमध्ये. पण कोणाच्याही शिव्या ऐकण्यात मजा नाही. ऐका, तुम्ही फक्त नीट ऐका, लक्ष देऊन ऐका. काय ऐकावं, काय पाहावं, काय निहाळावं याचा उत्तम अभ्यासक म्हणून तुम्हाला जर दृष्टीपथात काही ठेवायचं असेल तर तुम्ही ज्ञानोबा तुकोबारांचा, संत परंपरेतला नाथांचा, नामदेवरांचा गाथा आपल्या नजरेला ठेवा. महाराजांचे अभंग ठेवा. त्या अभंगांमधून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं. महाराज म्हटले, ज्ञानोबारांच्या दारात आम्ही गेलोय, पण कोणत्याही भूमिकेत आम्ही आज ज्ञानोबारांच्या दारात जात नाही. आम्ही कुत्र्याच्या भूमिकेत जातोय, कुत्र्याच्या सदरात जातोय. महाराज, तुम्ही बैल झाले नाही, बकरी झाली नाही, मांजर झाली नाही, एखादा बोक्या झाले नाही, पोपट झाले नाही, राजहंस झाले नाही, मोर झाले नाही. किती पक्षी आहे चांगले चांगले, किती प्राणी आहे. कुत्रा होणं काही पुरुषार्थ नाही महाराज. अहो, कुत्रा म्हणजे हाळहाळ करतो उभ्या आयुष्यात माणसं. कोण कुत्र्याचा सन्मान करतो? उभ्या आयुष्यभर हाळहाळ हाळहाळ. श्वानापरी गती झाली,
अवघे करीती हाळहाळ हाळहाळ. उलट तुम्हीच उपमा दिली त्या कुत्र्याला निकृष्ट दर्जाची आणि आज तुम्ही ते सदर निवडलं. आम्हाला आवडत नाही महाराज, तुमच्या विचारातला हा विरोधाभास आम्हाला पटत नाही. कुठे तुम्ही कुत्र्यासारखी झालेली हालत पटवून देतात, कुत्र्यासारखी झालेली गती पटवून देतात आणि कुठंतरी म्हणतात की मी स्वतः कुत्रा झालो. तुम्ही कुत्रा का झाले? या जगामध्ये प्रामाणिकतेच्या यादीमध्ये शिखरावर कुत्र्याचं नाव.